शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही इतर कुठले व्हिडिओ पाहिले असतील किंवा नाही, पण हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहण्याची तुम्हाला विनंती करतो. कारण या शेतकऱ्यांनी खूप अभ्यासपूर्वक छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून आपल्या शेतामध्ये कोथिंबीरीचं योग्य व्यवस्थापन केलेलं आहे. हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत बघा आणि त्याच्यानंतर तुमच्या प्रतिक्रियासुद्धा याच्याखाली द्या. शेतकऱ्यांना एक विनंती आहे, त्यांनी वारंवार बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे. मागील 4-5 वर्षामध्ये काय झालं आणि कधी पीक घेतल्यानंतर आपल्याला कधी भाव मिळेल किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये किती पेरा त्या कोथिंबीरीचा झाला किंवा कुठल्या पिकाचा झाला हे अभ्यास केला पाहिजे सुरुवातीला पीक घेत असताना. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश हासगुडे, आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे कोथिंबीरचा प्लॉट दिसत आहे. हा प्लॉट 14,21,000 रुपयाला विक्री झालेला आहे. तर हा प्लॉट पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर चांगली येत नसताना सुद्धा एवढा कसा चांगला आलेला आहे आणि याला एवढा चांगला भाव का मिळाला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज त्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत. त्यांनी आत्तापर्यंत कोथिंबीरचं लागवडीपासून विक्रीपर्यंत व्यवस्थापन कसं केलं आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर शेतकऱ्यांचं तोंडून जाणून घेऊया की त्यांनी नियोजन कसं केलेलं आहे. नमस्कार सर, सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय द्या. माझं नाव राजेश बाळकृष्ण हासगुडे, मुक्काम पोस्ट काजळा, तालुका जिल्हा धाराशिवचा मी रहिवासी आहे. मागील 5 वर्षापासून साधारणतः कोथिंबीरीच्या पिकाला चांगला रेट मिळतो आहे आणि तो कुठल्या पिरियडमध्ये मिळतो आहे ह्या सतत अभ्यास करून पाहिलं किंवा गणपती आणि लक्ष्मीच्या पिरियडमध्ये कोथिंबीरीच्या पिकाला चांगला भाव मिळतो आहे. त्या हिशोबानं आपण काय केलं, उन्हाळ्यापासूनच हे रान आपण कोथिंबीर पेरायच्या ह्या उद्देशानं ठेवलं आणि उन्हाळ्यापासूनच याची मेहनत केली. त्या आपण पाहू शकता ह्या प्लॉटमध्ये उन्हाळ्यामध्ये आपण मेंढरं बसवून घेतलेली होती सुरुवातीला. त्यानंतर 2 वेळेस याला उन्हाळ्यात पंजी करून कुळवून घेतलं आणि पावसाळ्यात परत 2 वेळेस कुळवणी करून सगळं तण हिचवून घेतलेलं आहे सुरुवातीला. या पद्धतीनं आपण पेरणीचं नियोजन केलं. पेरणी करत असताना सुरुवातीला आपण सण गणपती आणि लक्ष्मी हा सण किती तारखेला आहे ते पाहा आणि 35व्या दिवशी गणपतीच्या पिरियडमध्ये आपला प्लॉट विक्रीला यावा ह्या हिशोबाने नियोजन करून आपण 30 जुलै या दिवशी या कोथिंबीरीच्या प्लॉटची पेरणी केलेली आहे. पेरणी करत असताना या प्लॉटला 20 किलो सीवीड आणि 20 किलो पेनशेल्प आणि 4 पोते DAP आपण यासाठी वापरले आहेत आणि कास्त्या जातीचा धना आपण आपल्या घरचा त्या पेरणीसाठी वापरलेला आहे. आणि त्यानंतर गम ट्रॅप आपण 12व्या दिवशी लावलेले आहेत आणि घोंगणापासून बचाव करण्यासाठी सुरुवातीला आपण 12व्या दिवशी गम ट्रॅप लावलेले आहेत. त्याच्यामुळं काय होतं, घोंगण पिकावर बसल्यानंतर त्या पानाला त्यांनी चावा घेतल्यानंतर त्याच्यातून चिकट द्रव बाहेर येतो आणि त्या पानावर मोठे डाग पडतात. त्यासाठी आपण सुरुवातीला ते नियोजन केलेलं आहे की घोंगण बचाव करण्यासाठी आपण गम ट्रॅप लावलेले आहेत. 17व्या दिवशी आपण याचं खुरपणी केलेली आहे आणि खुरपणी झाल्याबरोबर आपण याची स्प्रे घेतलेला आहे. सुरुवातीला स्प्रे घेतलेला आहे आणि सुरुवातीचा स्प्रे आपण याला ॲलेट आणि अँट्राकॉल मिक्स करून घेतलेला आहे. त्याच्याबरोबर बायोविटा एक्स हे टॉनिक वापरलेलं आहे. बायोविटा एक्स हे टॉनिक वापरण्याचे कारण ते किंवा नैसर्गिक आहे, समुद्र शेवाळ आहे, त्याच्यापासून कुठल्याही पिकाला धोका नाही. कमी जास्त झाला तरी काय अडचण नाही, ताण आला तरी ते पीक सहन करू शकतं. ह्या हिशोबानं आपण सुरुवातीला बायोविटा एक्स या टॉनिकचा निवड केलेली आहे. त्यानंतर आपण 21व्या दिवशी परत दुसरी फवारणी घेतली आहे. दुसरी फवारणी करत असताना एकदम स्टँडर्ड औषध घेतलेलं आहे BASF कंपनीचं, पॅप्रोटॉप आणि जिओमायसिन याच्याबरोबर घेण्याचं एकच कारण की बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये, बरोबर, त्यासाठी आपण जिओमायसिन त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण तिसरी फवारणी करत असताना आमिस्टर टॉप आणि त्याच्याबरोबर दमन कंपनीचं 20-20-20 आणि क्रॉप किंग हे टॉनिक घेतलेलं आहे. ही झाली तीन फवारण्यानंतर आपण परत एक खुरपणी घेतलेली आहे. म्हणजे 2 वेळेस आपण खुरपणी घेतलेली आहे आणि त्यानंतर 4थी फवारणी घेतलेली आहे. 4थी फवारणी घेत असताना आपण रेड्युमिल गोल्ड वापरलेलं आहे. रेड्युमिल गोल्ड बरोबर स्टेप्टोसायक्लिन आणि आदास्का कंपनीचं 20-50 हे टॉनिक आपण घेतलेलं आहे. त्याबरोबर 5व्या फवारणीला आपण BAS कंपनीचं मेरिऑन घेतलेलं आहे आणि मेरिऑन बरोबर आपण आर्टिस्ट कंपनीचं एक सुंदर असं टॉनिक आहे की जे टॉनिक पिकाची कलर कमी होऊ देत नाही, वाढ चांगली एकदम चांगलं करतोय. आणि यासाठी शेतकऱ्याने ज्याने कोणी कोथिंबीर केली ते आवर्जून ते वापरण्यासारखं टॉनिक आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये नेहमी आपले प्लॉट वाया जातात किंवा त्याच्यावर रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो. अशा परिस्थितीमध्ये
पूर्ण प्लॉटमध्ये फिरला तरी एकही डाग तुम्हाला कुठं दिसणार नाही. एवढं चांगलं नियोजन करून यांनी प्लॉट आणलेला आहे. तर हे जे 5 तुम्ही साधारण फवारणी घेतलेल्या आहेत. हां, आणखीन त्याच्यानंतर 2 फवारण्या आपल्या झालेल्या आहेत परत. परत 7 फवारणी आज 7वी आपण फवारणी करतोय. आज एक प्लेन फवारणी घेतोय आपण. एक साधारणतः याच्यावर आता कुठलाही डाग येऊ नये, का तर आता 2 दिवसात ही कोथिंबीर उपटून जाणार आहे. बरोबर. कितवा दिवस आहे आज आपला आज plot? बरोबर 35वा दिवस आज आपण आहोत. आज उभारलं त्या दिवशी आपण 30 जुलैला आपण ही पेरणी केलेली आहे. आज 3 तारीख आहे. 30 आणि 31 2 आणि हे 3 असे 35 दिवस पुरे झालेले आहेत त्या प्लॉटला. आता हे 2 दिवसात म्हणजे 37व्या दिवशी आपला प्लॉट जाणार आहे बरोबर. आणि मार्केटमध्ये. विक्री किती दिवशी झाल्या? विक्रीला तर तसं आपल्या खुरपण झाल्यानंतर 15व्या दिवसापासूनच व्यापाऱ्याचे फोन येत होते की प्लॉट मला पाहिजे, प्लॉट मला पाहिजे. पण पैशाची हमी नसते. ह्या हिशोबाने आपल्या संबंधित कंपनीत आपल्या मागील 4-5 वर्षापासून शिंदे हे आप्पासाहेब शिंदे हे व्यापारी चांगले आमच्याकडं आहेत. आणि तेच आमचे भाऊ असतील, चुलत भाऊ असतील, यांचे सगळ्याचे प्लॉट आम्ही त्यांनाच देतोय. बरं, तुम्ही आता सांगितलं आता नेहमी इतर शेतकरी काय करतात की एकच वेळेस खुरपणी करतात. आता 2 वेळा खुरपणी करण्याचं नेमकं कारण काय? आता आपण 2 वेळेस खुरपणी काय करतोय तर सुरुवातीला आपण पीक 17व्या दिवसाचे असताना केलं खुरपणी. का तर खुरपणी केल्याशिवाय हे पीक उचलत नाही, म्हणजे वाढीस लागत नाही. त्या हिशोबाने आपण पहिली फवारणी केली. पहिली फवारणी केल्यानंतर आपल्याला लगेच पाऊस आला आणि तण चिटकून म्हणजे तसंच चिटकलं. आणि त्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी करण्याचा हा उद्देश किंवा त्याची वाढ चांगली जोमाने व्हावं आणि राहिलेलं तण त्याच्याबरोबर येऊ नये आणि आपल्याला हे पीक काढल्याबरोबर दुसरे पीक घेण्यासाठी आपण दुसरी खुरपणी केलेली आहे. बरं, आता तुम्ही एवढा मोठा किती एकर क्षेत्र आहे आपलं सध्या? हे सध्या 2.5 एकर क्षेत्र आहे, पूर्ण 2.5 एकर क्षेत्र आहे. बरं. आणि इतर शेतकरी सर्व सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, अशी पिकं पारंपरिक पिकं घेत असताना तुम्ही एवढे दिवस 30 जवळपास जुलैपर्यंत ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत रान तुम्ही असंच कोरडं रिकामं ठेवलेलं, तर त्यावेळी काय अनुभव होता तुमचा? आपल्याला म्हणजे पिकाची मेन उद्देश म्हणजे आपल्याला पिकाची फेरपालट करायची होती. मागील वर्षी या क्षेत्रामध्ये 7 ते 8 क्विंटल उत्पादन आपल्याला एकरी हरभऱ्याचं निघालं होतं. याच्यापूर्वी आपण 10-12 क्विंटलपर्यंत हरभरा काढत होतो. त्या हिशोबानं तेच पीक घेतल्यामुळे उत्पन्न कमी आलं हे लक्षात आल्यामुळे आपण सुरुवातीपासून उन्हाळ्यापासूनच आपण नियोजन केलं आहे की बाबा ह्याच्यामध्ये आपल्याला पिकाची फेरपालट करायची आणि पूर्ण प्लॉट आपल्याला एकच वेळेस कोथिंबीराचा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरं पीक घ्यायचं आहे. ह्याच्यावर आम्ही ठाम होतो. बरोबर आहे. म्हणजे सातत्यानं काय करतो आपण, शेत रिकामं असेल तर पेरा कोथिंबीर एका महिन्यात निघते असं होतं आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो योग्य टायमिंग साधता आलं पाहिजे. त्याचबरोबर उगाच जास्तीचा खर्च करत बसण्यापेक्षा एकच वेळ व्यवस्थित नियोजन करून आणि अभ्यास करून आपण चांगला भाव पण मिळवू शकतो. शेतकऱ्यांना एक विनंती आहे, त्यांनी वारंवार बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे. मागील 4-5 वर्षामध्ये काय झालं आणि कधी पीक घेतल्यानंतर आपल्याला कधी भाव मिळेल किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये किती पेरा त्या कोथिंबीरीचा झाला किंवा कुठल्या पिकाचा झाला हे अभ्यास केला पाहिजे सुरुवातीला पीक घेत असताना. आणि शेतकरी एक वारंवार फवारणी करताना चूक करतो की कृषी केंद्रवाल्यांनी 2-3 एक बुरशीनाशक दिलेलं असतं, एक कीटकनाशक दिलेलं असतं, एक टॉनिक दिलेलं असतं. ती सगळी एकत्र एका बकेटमध्ये ते मिक्स करतात आणि ही एकदम फवारणी करताना चुकीची पद्धत आहे. कारण काय होतं, तिन्ही औषधं मिक्स केल्यानंतर बुरशीनाशकाचा जो कार्यक्षमता असते ती कमी होते. तर शेतकऱ्यांना विनंती आहे किंवा 2 बकेट वेगळ्या करा, एकात बुरशीनाशक मिक्स करा आणि एकामध्ये कीटकनाशक आणि टॉनिक मिक्स करून फवारणी करताना त्या पंपामध्ये घालावं ही शेतकऱ्यांना विनंती माझी. बरोबर. शेतकरी मित्रांनो, तुमच्या लक्षात येते की काही छोट्या वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा किती आपल्या पिकासाठी परिणामकारक ठरू शकतात. तर अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास केला तर निश्चितच आपल्याला तुम्ही पाहू शकता हे 14.5 लाख किंवा 14,21,000 रुपये हे खूप मोठी अमाऊंट आहे. त्याच शेतामध्ये जवळपास 10 वर्ष जर सोयाबीनचं उदाहरण घेतलं, 10 वर्ष सोयाबीन पेरल्यानंतर जेवढं उत्पादन मिळणार नाही किंवा उत्पन्न मिळणार नाही तेवढं एका महिन्यामध्ये जवळपास मिळालेलं आहे. तर हा फक्त अभ्यासाचा परिणाम आहे. आणि तुम्ही जे आपण आता शेती करता, तुम्ही आता जी माहिती सांगता त्यावरून असं दिसतं की तुम्ही नेहमी काहीतरी गोष्टीचं नवीन करण्याचा प्रयत्न करताय आणि त्याचं एक हे ठेवताय की बाबा काय केल्यानंतर काय होतं. तर असं तुम्ही काय ह्याचं लिहून वगैरे ठेवता का, काय कसं नियोजन करता? आता नियोजन करत असताना कसं आहे, आमच्या गावामध्ये आमचा एक शेतकरी गट आहे. त्याच्यात आम्ही राजूळ पवार असेल, विलास वामन आहेर असेल, किशोर म्हशी असतील, आमचं सतत चर्चा असते की कुठलं पीक घेतलं पाहिजे, शेतामध्ये काय नियोजन केलं पाहिजे, काय बदल केल्यानंतर आपल्याला चांगलं उत्पादन होईल.
या हिशोबानं आम्ही सतत त्याच्याशी शेतीशी चर्चा करत असतो आणि आपल्याला सुरुवातीपासूनच शेतीची आवड आहे. आणि फवारणी करत असताना मी एक सकाळ ॲग्रोवनचा शॉप घेतला होता. त्याच्यामध्ये मला चांगल्या कंपनीची कुठली औषधं आहे ती याची चांगली माहिती मिळाली. त्यामुळं मी माझ्या स्वतःच्या माहितीनं मी फवारणी घेतलेल्या आहेत. कुठल्याही कृषी केंद्र चालकाच्या ह्याच्यावर मी फवारणी घेतलेल्या नाहीत. बरोबर आहे. म्हणजे एक औषधांचा नेमका परिणाम काय होतो, कुठले चांगले औषध आहेत ह्याचा थोडासा अभ्यास केल्यानंतर एक आपणच आपल्या शेतीचा तज्ज्ञ होऊ शकतो. हो. सर, तुम्ही आत्ता सगळी माहिती सांगितली, पण मला सांगा की तुम्ही याच्यासाठी एकरी बियाण्याचं प्रमाण कसं वापरलेलं आहे? बियाण्याचं प्रमाण पावसाळ्यामध्ये थोडं कमी लागतं बियाणं, कारण पावसाळ्यामध्ये बियाणं उगवण पूर्ण होत असते आणि जास्त उगवण झाल्यानंतर बियाणं सगळे उगवल्यानंतर दाट होते आणि त्याची काडी बनत नाही. त्यामुळं माल जमा होत नाही. तर पावसाळ्यामध्ये एकरी 20 किलो प्रमाण असावं, 17 ते 20 किलो. उन्हाळ्यामध्ये तुम्ही 30 किलो पेरू शकता, 25 किलो पेरू शकता, पण पावसाळ्यामध्ये 20 किलोचं प्रमाण चांगलं आहे धान्याचं. बरं. आणि आता सध्या पाऊस असल्यामुळे पाणी देण्याची आवश्यकता पडलेली नाही, पण तुम्ही इतर वेळी पाणी व्यवस्थापन कसं करता नेमकं? आता कोथिंबीरीच्या पिकाला पाणी व्यवस्थापन करायचं असलं तर ह्याच्यात पाणी व्यवस्थापनाला एकतरी सुरुवातीला रेन पाईप सगळ्यात चांगला पर्याय म्हणलं तर रेन पाईप नंतर दुसऱ्यांदा मिनी स्प्रिंकलर, आणि ज्याच्याकडे मिनी स्प्रिंकलर उपलब्ध नाही तो काही तुषार सिंचनचा वापर करू शकता. आणि पाणी देत असताना सुरुवातीला ज्यावेळेस पेरणी करतो त्यावेळेस पुरेशी ओल झाली पाहिजे, जमिनीमध्ये चांगली ओल झाली पाहिजे. आणि 2 दिवस एक 10-10 मिनिट जमीन ओली ठेवली पाहिजे उगवण होईपर्यंत. आणि बियाणं पेरणी करते वेळी साधारण किती खोलीवर बियाणं सोडलं पाहिजे आपण? बियाणं ही शक्यतो 2 इंचावरच बियाणं सोड, फक्त माती वरी पडावी बियाच्या, याच्यापेक्षा खोल जाऊ नये बियाणं पेरणी करताना. फक्त 2 इंचावर पेरणी करावी. आणि बीज प्रक्रिया वगैरे काय केली होती का? बीज प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही साप घेऊ शकताय, पुन्हा प्रिंट घेऊ शकताय किंवा रिडोमिल घेऊ शकताय. तिन्ही चांगली बुरशीनाशक आहेत आणि तिन्ही बीज प्रक्रियेसाठी चांगले उपयोगी पडणारी बुरशीनाशक आहेत. बरं. आता इतर शेतकरी जे कुठल्याही पिकाची शेती करतात, आता तुम्ही कोथिंबीरची केलेली आहे, तसेच इतर शेतकरी अनेक पिकाची लागवड करत असतात, त्यांना एक महत्त्वाचा सल्ला काय द्याल तुम्ही? आता कुठलंही पीक आपण निवडतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं, हे आपला शेती म्हणजे व्यवसाय आहे, आपल्याला याच्यातून 4 पैसे मिळाले पाहिजे ह्या हिशोबाने आपण सुरुवातीला अभ्यास केला पाहिजे. आपण सोयाबीन पेरतोय, सोयाबीनचा दर काय आहे बाजारामध्ये, आणि आपल्याला त्याच्यातून अपेक्षित उत्पन्न किती येणार आहे, त्याच्यावर खर्च किती होणार आहे, बरोबर. आणि जर सोयाबीन काढून आपल्याला काहीच मिळत नसलं तर रिकामी हमाली कशाला करायची, त्याच्यापेक्षा मग सोयाबीन सोडून दुसरं आपण पीक निवडू शकतोय. नाही, हे महत्त्वाचं आहे. उत्पादन खर्च किती होतोय आणि त्यातून मिळणारं आपल्याला उत्पन्न किती आहे ते वजा केल्यानंतर आपला प्रॉफिट किती राहतोय ह्याचं गणित करणं खूप गरजेचं झालेलं आहे. आपल्या या प्लॉटसाठी एक साधारण खर्च किती आलेला आहे टोटल? आपल्या ह्या प्लॉटसाठी मी एक रुपया सुद्धा टिपून ठेवलेला आहे. टोटलता 96,700 रुपये आपल्या ह्या प्लॉटसाठी खर्च आलेला आहे टोटल एकूण. थोडक्यात पावसाळा रोगराईचं वातावरण असल्यामुळे थोडा खर्च वाढलेला आहे. आता हे जे ट्रॅप लावलेलं आहे, तर ट्रॅपचं महत्त्व काय आहे, त्याच्या कलरचं काय महत्त्व आहे हे एकदा शेतकऱ्यांना सांगा. आता हे ट्रॅप जे आपण लावलेले आहेत, आपण साधारणतः 12व्या दिवशी ट्रॅप लावलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपल्या पिकाला माता फुटतोय, माता फुटल्यानंतर बारीक सारीक वरचे 2 पानं आलेले असते, त्याच्यावरती बारीक कीटक बसतात आणि ते रस शोषतात. रस शोषल्यामुळे त्याला छोटंसं छिद्र पडतं आणि ते पान मोठं झाल्यानंतर ते एकदम मोठं दिसतं आणि त्याला आपण काय म्हणतो, डाग पडले. मग असं होणे यासाठी सुरुवातीपासून आपण थोडी दक्षता घ्यायची. आणि ट्रॅपची किंमत जास्त नाही, 100 रुपयाला तुम्हाला जवळपास पिवळे 12 आणि निळे 3 असे 15 ट्रॅप एका हे ट्रॅपमध्ये असतात. ते काढून आपल्याला बारक्या काठीला लावून आपल्या प्लॉटमध्ये हे करायचे असतात, लावायचे असतात. एक 10 मीटरच्या अंतराने लावायचे असतात. बरोबर. रोगराई आल्यानंतर परत जाऊन औषधं आणून फवारण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय केल्यानंतर आपला खूप चांगला रिझल्ट मिळतो. त्याचबरोबर आपलं हजारोचं लाखोचं नुकसान जे आहे ते टळणार आहे. चला तर मित्रांनो, शेतकऱ्यांनी आपल्याला खूप व्यवस्थित माहिती दिलेली आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअरसुद्धा करा. आणि तुम्ही कोथिंबीरचं उत्पादन घेता का, तुम्हाला आतापर्यंत किती फायदा झालेला आहे हे सुद्धा या व्हिडिओखाली कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल. धन्यवाद.